तुमचं वजन वाढलं आहे, पोट बाहेर येऊ लागलं आहे आणि कपडे घालताना ते आधीसारखे फिट बसत नाहीत. आणि मग आपण गुगल किंवा यूट्यूबवर एकच प्रश्न शोधतो, वजन लवकर कसं कमी करायचं. पण खरं सांगायचं तर वजन कमी करण्यासाठी कोणतंही जादूचं औषध नसतं. वजन कमी होतं ते सवयी बदलल्यामुळे आणि या व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळे. तर केलं ना सबस्क्राईब? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 30 डेज वेट लॉस चॅलेंज. जर तुम्ही हा चॅलेंज पुढचे 30 दिवस प्रामाणिकपणे फॉलो केला तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्की मदत होईल. हा चॅलेंज खूप कठीण नाही. फक्त काही सिंपल हॅबिट्स दररोज फॉलो करायचे आहेत. मॉर्निंग रुटीन. या चॅलेंजमधली सर्वात पहिली आणि महत्त्वाची सवय आहे सकाळी लवकर उठणे. तुम्ही रोज सकाळी 6 वाजता उठायचं. कारण सकाळी लवकर उठल्याने आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम ॲक्टिवेट होतो. यामुळे शरीर दिवसभर जास्त कॅलरीज बर्न करतं. तसंच सकाळची फ्रेश हवा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्याने आपला दिवस डिसिप्लिन्ड बनतो. उठल्यावर लगेच मोबाईल पाहू नका, कारण मोबाईल पाहिल्यावर आपलं लक्ष विचलित होतं. सर्वात आधी शरीराला हायड्रेट करा. आणि तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही फॅट लॉस करण्याच्या मार्गावरती आहात. आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे या जर्नीमध्ये आम्ही देखील सहभागी होऊ. सबस्क्राईब केल्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मॉर्निंग ड्रिंक. उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिण्याने आपली डायजेस्ट सिस्टम ॲक्टिवेट होते. जर शक्य असेल तर त्या पाण्यात अर्धा लिंबू पिळा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे फॅट बर्निंगला मदत करतं. तुम्ही त्यामध्ये थोडासा मध सुद्धा घालू शकता. यामुळे पाणी अजून इफेक्टिव्ह होतं. हे पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते आणि तुमचं मेटाबॉलिझम हळूहळू इम्प्रूव्ह होतं. लाईट ॲक्टिव्हिटी. हे पाणी प्यायल्यावर 5 ते 10 मिनिटं हलकं वॉकिंग करा. वॉकिंगमुळे तुमचं शरीर ॲक्टिव्ह होतं. तसंच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा सुधारतं आणि एक्सरसाइजसाठी तुमची बॉडी प्रिपेअर होते. एक्सरसाइज. आता येतो या चॅलेंजचा सर्वात महत्त्वाचा भाग, एक्सरसाइज. जर वजन कमी करायचं असेल तर एक्सरसाइज खूप गरजेचं आहे. तुम्ही रोज 20 ते 30 मिनिटं एक्सरसाइज करायची आहे. चला पाहूया काही सोप्या एक्सरसाइजेस. जम्पिंग जॅक्स. पहिला एक्सरसाइज आहे जम्पिंग जॅक्स. हा फुल बॉडी एक्सरसाइज आहे. यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज खूप जलद बर्न होतात. हा एक्सरसाइज केल्याने आपली बॉडी वॉर्मअप होते आणि फॅट बर्निंग प्रोसेस सुरू होतो. तुम्ही 30 सेकंड जम्पिंग जॅक्स करा, नंतर 10 सेकंड रेस्ट घ्या. स्क्वॉट्स. दुसरा एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. स्क्वॉट्स हा पाय आणि हिप्ससाठी खूप चांगला एक्सरसाइज आहे. हा एक्सरसाइज केल्याने आपल्या थाईज मजबूत होतात. तसंच लोअर बॉडी स्ट्रॉंग होते आणि बेली फॅट कमी होण्यास मदत होते. तुम्ही 10 to 15 स्क्वॉट्सचे 3 सेट्स करू शकता. प्लॅंक. तिसरा एक्सरसाइज आहे प्लॅंक. प्लॅंक हा बेली फॅट कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइज केल्याने आपले कोर मसल स्ट्रॉंग होतात. तसंच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्ही 30 सेकंड प्लॅंक होल्ड करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू हा वेळ वाढवत जा. रनिंग किंवा फास्ट वॉकिंग. चौथा एक्सरसाइज आहे रनिंग किंवा फास्ट वॉकिंग. रनिंग हा फॅट बर्निंगसाठी खूप पॉवरफुल एक्सरसाइज आहे. जर रनिंग शक्य नसेल तर फास्ट वॉकिंग करा. दररोज 10 to 15 मिनिटं फास्ट वॉकिंग सुद्धा खूप फायदेशीर ठरते. ब्रेकफास्ट. एक्सरसाइज झाल्यानंतर 1 तासाने हेल्दी ब्रेकफास्ट घ्या. ब्रेकफास्ट स्किप करू नका, कारण ब्रेकफास्ट आपल्या शरीराला एनर्जी देतो. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा, ओट्स किंवा फळे खाऊ शकता. तसंच स्प्राउट्स सुद्धा खूप हेल्दी असतात. पण लक्षात ठेवा, तळलेले पदार्थ टाळायचे, कारण ते एक्स्ट्रा कॅलरीज देतात. लंच. दुपारच्या जेवणात बॅलन्स डाएट घ्या. उदाहरणार्थ 2 चपाती, भाजी, डाळ आणि सलाड. सलाडमध्ये काकडी, टोमॅटो, गाजर घालू शकता. सलाडमधील फायबर आपल्या डायजेशनसाठी चांगला असतो. यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. इव्हनिंग स्नॅक. संध्याकाळी भूक लागली तर जंक फूड खाऊ नका. त्याऐवजी फळे खा, जसं की सफरचंद, पपई किंवा केळी. तुम्ही ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता. ग्रीन टी फॅट बर्निंगला मदत करते. फूड्स टू अवॉइड. जर खरंच वजन कमी करायचं असेल तर काही गोष्टी 30 दिवसासाठी टाळा, जसं की कोल्ड ड्रिंक्स, बेकरी आयटम्स, चिप्स आणि जंक फूड. हे पदार्थ आपल्या शरीरात फॅट वाढवतात आणि वजन कमी होण्याची प्रोसेस स्लो करतात. वॉटर. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या. पाणी जास्त प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. तसंच टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवताना जास्त पाणी पिऊ नका. जेवणाच्या 30 मिनिट आधी किंवा नंतर पाणी प्या. नाईट रुटीन. रात्रीचं जेवण हलके असायला हवे. उदाहरणार्थ 1 ते 2 चपाती, भाजी किंवा सूप. आणि शक्यतो रात्री 8 नंतर काही खाऊ नका, कारण रात्री मेटाबॉलिझम स्लो होतो. एंडिंग. जर तुम्ही हा 30 डेज वेट लॉस चॅलेंज प्रामाणिकपणे फॉलो केला तर हळूहळू तुमच्या शरीरात बदल दिसायला लागतील. तुमची एनर्जी वाढेल, शरीर हलकं वाटेल आणि वजन कमी होण्यास सुरुवात होईल. पण लक्षात ठेवा, सबस्क्राईब करायला विसरू नका. फिट मराठी